प्रवक्त्या शायना एनसी आणि मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर, आपल्या दोघींचंही स्वागत आहे. किशोरीताई, पहिला प्रश्न तुमच्यासाठी आहे. खरं तर राज्यसभेच्या उमेदवारीच्या वेळी किंवा याआधी सुद्धा आम्ही बघितलंय की महाविकास आघाडीमध्ये प्रचंड बैठका होतात. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत नावावरती कुठल्याही पद्धतीचं कन्फर्मेशन आलेलं नसतं. पण यावेळेला परिस्थिती वेगळी आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या नावाला सगळ्यांनी अनुमोदन दिलेलं आहे, पण त्यांच्याकडनं कन्फर्मेशन नाही. अशी उलटी परिस्थिती काय यावेळेला? मुळामध्ये ज्या पद्धतीने विधान परिषद बाबत ज्या काही चर्चा चालल्या त्यामध्ये उद्धवजींचं नाव येऊ नये, उद्धवजींचं कडनं कन्फर्मेशन का नाही, असा आपला प्रश्न आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्षाचे पक्षप्रमुख आहेत. बाळासाहेब ठाकरेंनी तयार केलेला पक्ष, त्या पक्षामध्ये लोकशाहीच्या मार्गाने निवडून आणल्यानंतर ते पक्षप्रमुख झालेले आहे. त्यामुळे उतावळेपणे करून पक्षप्रमुखाला ते बरोबर नाही. त्यामुळे सर्व बाजूनी जे काही आत्ता महाराष्ट्रात राजकारण घडलंय की महाराष्ट्रात काय देशात, काल परवा निवडून आलेली लोक एका घटकेला ज्या एका पक्षात निवडून येतात आणि एका घटकेमध्ये पक्ष बदलतात. या गोष्टीमुळे सगळेच म्हणजे सर्व पक्षी ज्यांच्याकडे आता संख्या जास्त आहे त्यांचे उमेदवारही म्हणजे जिथे 6 द्यायचे आहेत तिथे 12-25 लोकांची नावं येत आहेत. फक्त ते पक्षाच्या मधले वरिष्ठ नाही. किशोरीताई, तुमची स्वतःची संयमी भूमिका आत्ताची किंवा उद्धव ठाकरे यांनी तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे दाखवलेली संयमी भूमिका म्हणता येणार नाही. मुळामध्ये पक्षप्रमुख आहेत, त्यामुळे लगेच सर्वांची इच्छा नक्कीच आहे. पण फक्त तुमच्या पक्षाचीच इच्छा आहे असं नाहीये. यावेळेला महाविकास आघाडीतल्या इतर घटक पक्षांची पण इच्छा आहे, कदाचित तशी विनंतीही आहे. असं असताना सुद्धा निर्णय इतका उशिरा का? हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. नाही, मुळात माझा पक्ष किंवा माझ्या असलेल्या उमेदवारी किंवा माझं हे सगळं ठरवण्याचा एकमेव म्हणजे ज्या पद्धतीने आपण चर्चा करतोय, आपण त्यांच्याबद्दल चर्चा करतोय, त्यांच्या मतामध्ये किंवा त्यांच्या मनामध्ये जे काय आहे ते इतक्या लगेच कोणीतरी उत्तर द्यावं माझ्यासारखीने किंवा कोणी. खूप मी चांगल्या तुमच्या कमेंट्स लोकांनी दिलेल्या त्या ऐकल्या आहेत की उद्धवजींबद्दल खूप चांगली मतं आहेत, उलट जास्त चांगली मतं आहेत. आणि रिअली लोकांचा मतांचा उद्धवजींनी कायम आदर करत आले. त्यामुळे आज काय 28 तारीख आहे, 30ला तर डिक्लेअर करायचंच आहे. ठीक आहे, त्यामुळे कळेल आपल्याला. ठीक आहे, म्हणजे त्यातून काय नक्की घडतंय हे कळेल, परंतु आदर कुठेतरी भावनांचा ठेवला जाईल असं तुमच्या बोलण्यातनं प्रतीत होतंय. अर्थात आपल्याला योग्य वेळीच कळेल. शायनाजी, संजय निरुपम असं म्हणतायत की जर उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर बिनविरोध वगैरे निवडणूक होणार नाही. तुम्हाला असं खरंच वाटतं का की तुमची जी शिवसेना आहे ती उद्धव ठाकरेंच्या विरोधामध्ये उमेदवार देईल? बघा, मला काही स्पेक्युलेशन मध्ये नाही जायचंय. आम्ही सगळे कार्यकर्ता आहेत. आदरणीय एकनाथजी शिंदेची एक विशेषता आहे, राज्यसभामध्ये तुम्ही उल्लेख केलं, तुम्हाला कधी पण वाटलं की आदरणीय ज्योतिताई वाघमारे राज्यसभाला जाणार, त्यांना स्वतः नाही माहिती होतं. आणि एक डेडिकेटेड टू कॉमन मॅन जेव्हा एक नेतागण आहे ते परिवारला नाही बघत, ते फक्त जे काम करतात त्यांना वरती विश्वास ठेवून त्यांना पुढे जायचे संधी दिलं. तर एक लाडकी बहीणला हे संधी दिलं, जे झोपडपट्टीमधून आले, PhD केलं, इतकी भाषामध्ये बोलते आणि त्यांना त्यांचं कामच्या आधारवरती हे संधी दिलं. तर मला वाटतं की असं तुम्ही काळजी नको करा माझं ताई. किशोरीताई, तुमचे बिलो द बेल्ट कॉमेंट्स आणि काळजी नको करा. माझं भविष्यामध्ये जे आहे मला भेटणार, तुम्ही काळजी नको करा. आपण त्यांचं बोलणं ऐकून घेऊया आणि व्यक्तिगत कमेंट्स व्यक्तिगत